भारत हे भारत आपण जर पाहिलं तर युक्तिवाद आहे जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी सुरू आहे. आज न्यायालयामध्ये 4 आरोपी हजर केले होते. त्या 4 आरोपींतर्फे वेगवेगळे वकील असल्यामुळे आज थोडासा युक्तिवाद जास्त वेळ चालला. तसंच आज प्रभारी न्यायालय होतं, ते नेहमीचं न्यायालय नव्हतं, त्यामुळे प्रभारी न्यायालयाला पूर्ण फॅक्ट सांगणं थोडंसं गरजेचं होतं. त्यामुळे युक्तिवादाला वेळ लागला, दुसरं काही कारण नाही आहे. आज न्यायालयासमोर आरोपी हजर केल्यावर पोलिसांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याचा रिपोर्ट दिला आहे. त्याच्यावर सरकार पक्षाचा आणि आमचा युक्तिवाद झालेला आहे. युक्तिवादामध्ये आम्ही पोलीस कस्टडी देण्याजोगी काही कारणं नाही आहेत याबद्दल आमचं मत मांडलं आहे. आता या आमचं सगळ्यांचं ऐकल्यावर न्यायालय काय ऑर्डर करतं ते बघूया. अजून तर जस्ट आता आर्ग्युमेंट झालेले आहेत, अजून काही मेहरबान न्यायालयाने हुकूम केलेला नाही आहे. आज ज्या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आला होता त्यातला जो फिर्यादी आहे तो पुरुष आहे. आजचा जो गुन्हा आहे त्यात पुरुष फिर्यादी आहे. तो गुन्हा रजिस्टर नंबर 163/166/2026 आहे. याच्यामध्ये त्याचे आरोप होते की बा मी तिथे कामाला आहे, मी यांच्यासोबत काम करत होतो आणि मला हे धर्माबद्दल सांगतात, इथपर्यंतच आरोप आहे. यापेक्षा वेगळं काही नाही. काही नॉनव्हेज खाऊ घातलं होतं असाही प्रकार होता, त्या संदर्भात असा एक आरोप आहे की बा मला एकदा हॉटेलीत नेलं होतं आणि नॉनव्हेज खाल्लं होतं. आता ते खाल्लं होतं का खाऊ घातलं होतं हे तर आज नाही कोणी सांगू शकत. 3 वर्षानंतर फिर्यादी म्हणतोय. धर्मांतराचा प्रयत्न झालेला होता असंही फिर्यादी. धर्मांतराच्या प्रयत्नासारखं मला काही दिसत नाही. हे बघा, ईदमध्ये शिरकुर्मा खायला देणं किंवा ईदमध्ये तो पठाणी ड्रेस घालणं किंवा मुस्लिम समाजाच्या धर्माची जी टोपी आहे तशी टोपी घालणं, याचा अर्थ काही धर्मांतर थोडीच होतो. धर्मांतरासाठी जी धार्मिक प्रक्रिया केली जाते ती केल्याचा काहीच आरोप नाही आहे आणि धर्मांतरणाचा कायदा महाराष्ट्रात नाही आहे. हिंदी में से कौन बोलणार आहे? आज आरोपी को पेश किया गया, तो क्या कहेंगे इसके बारे में? आज 4 आरोपियों को हाजिर किया गया था और उनकी पुलिस कस्टडी मांगी गई 10 दिनों की. उस पर मैंने और सरकारी वकील ने हमने सबने आर्ग्यू किया है. मेरे साथ दूसरे एडवोकेट्स भी थे, एडवोकेट वालजाड़े और एडवोकेट हनीफ शेख, ये दूसरे आरोपियों के लिए थे, उन्होंने भी आर्ग्यूमेंट किया है. और एडवोकेट बाबा सैयद मेरे साथ थे. हम सब ने आर्ग्यू किया है और पुलिस कस्टडी देने जैसा कोई रीज़न नहीं है, क्योंकि ऑलरेडी आरोपी दूसरे सीआर में सेम पुलिस स्टेशन में सेम एसआईटी के साथ करीबन 10-15 दिनों से कस्टडी में है. तो वही उन्हीं कारणों की वजह से कस्टडी मांगना ठीक नहीं. ये हमारा एक मुद्दा था. देखते हैं अब कोर्ट क्या डिसाइड करता है. आरोपी फिर्यादी जो है वो इसमें मेल पर्सन फिर्यादी है. उसकी फिरियाद यही थी कि ऑफिस में जो हुआ उस मामले में. अब वो भी 3 सालों के बाद की फिरियाद है. देखते हैं अभी क्या आता है आगे. सर कुछ धर्मांतरण का दावा है? धर्मांतरण के बारे में मैं कुछ नहीं कहूँगा, लेकिन इतना ज़रूर कहूँगा कि महाराष्ट्र में कोई भी धर्मांतरण का कायदा नहीं है और किसी का धर्मांतरण किया गया ऐसा आरोप भी नहीं है. सर 299 लगाया गया है, उसमें क्या है? 299 का मतलब है किसी की धार्मिक भावनाओं को दुख देना, लेकिन उसके लिए ये है कि वो उस उद्देश्य से देना कि उसकी धार्मिक भावनाएं दुखे.